मंडळी, भारतातील पहिला जिल्हा कसा तयार झाला? आज आपण एक असा प्रश्न पाहणार आहोत जो ऐकायला साधा वाटतो, पण ज्याचं उत्तर ऐकल्यावर तुम्हाला भारताकडे पाहण्याची नजरच बदलू शकते. प्रश्न असा आहे, भारतामधला पहिला जिल्हा कोणता? नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. मंडळी, आज भारतात जवळजवळ 800 पेक्षा जास्त जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्हा म्हणजे एक स्वतंत्र ओळख. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, ग्रामपंचायत, नगरपालिका सगळं इतकं सिस्टीममध्ये चालतं की आपल्याला कधी वाटतच नाही की ही जिल्हा नावाची गोष्ट कधीतरी सुरू झाली असेल. पण खरं सांगायचं झालं तर जिल्हा ही संकल्पनाच कधीतरी जन्माला आली आणि त्या जन्माची एक ठराविक जागा आहे, एक ठराविक तारीख आहे आणि एक ठराविक इतिहास आहे. आणि तो इतिहास आपल्याला घेऊन जातो बिहारमधील पूर्णिया या ठिकाणी. हो, पूर्णिया. ना दिल्ली, ना मुंबई, ना कोलकाता. भारतामधला पहिला अधिकृत जिल्हा म्हणून ओळखला जाणारा भाग म्हणजे पूर्णिया, बिहार. आता थोडे मागं जाऊया. आजच्या भारतात जिल्हा म्हणजे प्रशासनाचा एक मजबूत आधारस्तंभ, पण 1700च्या आधी भारतात असं काही ठरलेलं प्रशासन नव्हतं. मुघलांच्या काळात सुबे होते, सरकार होते, परगणं होतं. राज्य चालायची पद्धत होती, पण ती राज्यसत्तेवर अवलंबून होती. एकसंध, व्यवस्थित इंग्रजी पद्धतीचं प्रशासन अस्तित्वात नव्हतं आणि मग हळूहळू भारतात इंग्रज आले. सुरुवातीला व्यापारासाठी, नंतर सत्तेसाठी आणि शेवटी प्रशासनासाठी. 1765 साली इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओडिशाची दिवाणी हक्क मिळाला. याचा अर्थ असा की कर गोळा करण्याचा आणि प्रशासन चालवण्याचा अधिकार थेट इंग्रजांकडे आला. आणि इथे खरी गरज निर्माण झाली, कारण इतका मोठा भूभाग फक्त सैन्याच्या जोरावर चालवता येत नव्हता. लोकसंख्या वाढलेली, कर व्यवस्था हवी, कायदा हवा, नियंत्रण हवं, म्हणून इंग्रजांनी एक नवी संकल्पना भारतात आणली, जिल्हा प्रशासन. आणि या संकल्पनेचा पहिला प्रयोग जिथे झाला तो भाग म्हणजे पूर्णिया. 10 फेब्रुवारी 1770 रोजी ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यात अधिकृतपणे जिल्हा घोषित केला. म्हणजेच काय झालं? पहिल्यांदाच भारतात असा एक भाग तयार झाला जिथे एका ठराविक सीमेत कर वसुली, कायदा, न्याय, पोलीस व्यवस्था सगळं एका प्रशासन यंत्रणेखाली आणलं गेलं. याआधी पूर्णिया हा भाग मुघलांच्या काळात सुद्धा महत्त्वाचा होता. हा भाग सीमावर्ती प्रदेश होता, लष्करी दृष्टिकोनातून संवेदनशील, जंगलं, नद्या, दुर्गम भाग सगळं होतं. म्हणून इंग्रजांसाठी हा भाग खूप महत्त्वाचा ठरला. आता पूर्णिया नावाबद्दल बोलूया. पूर्णिया हे नाव ऐकायला साधं वाटतं, पण त्यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे. पूर्णिया हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला असा मानला जातो, पूर्ण आणि अरण्य. पूर्ण म्हणजे समृद्धी, भरभराट, अरण्य म्हणजे जंगल. पूर्वी हा संपूर्ण भाग घनदाट जंगलांनी वेढलेला होता. निसर्ग संपन्न पण तितकाच कठीण. रस्ते नाहीत, साधन सुविधा नाही, पण जमीन सुपीक, पाणी मुबलक. म्हणजे एक असा प्रदेश जिथं शक्यता खूप होत्या पण नियंत्रण नव्हतं. आणि इंग्रजांना नेमकं तेच हवं होतं, नियंत्रण. पूर्णिया जिल्हा तयार झाल्यानंतर इंग्रजांनी हळूहळू ही पद्धत इतर भागात राबवायला सुरुवात केली. आज जे जिल्हे आपण पाहतो त्यांची मूळ संकल्पना इथूनच सुरू झाली. आज भारतात 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि जवळजवळ 800 जिल्हे आहेत. पण या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेची पहिली वीट पूर्णिया जिल्ह्यात बसवली गेली. आजही पूर्णिया जिल्हा फक्त प्रशासनामुळे नाही, तर त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशामुळे ओळखला जातो. हा जिल्हा आपल्याला एक गोष्ट शिकवतो, इतिहास नेहमी राजधानीत घडत नाही. तो कधीकधी शांत, जंगलांनी वेढलेल्या भागात घडतो आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य ठरवतो. म्हणूनच पुढच्या वेळी कोणी विचारलं भारतामधला पहिला जिल्हा कोणता, तर उत्तर देताना फक्त नाव सांगू नका. सांगा पूर्णिया, बिहार. 1770 साली जन्माला आलेला, भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचा पाया घालणारा जिल्हा. कारण काही ठिकाणं फक्त नकाशावर नसतात, ती आपल्या संपूर्ण सिस्टमच्या मुळाशी असतात. तर मंडळी, अशाच जुन्या गोष्टी आणि नाविन्यपूर्ण गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील, ऐकायच्या असतील, तर सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.